नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। कोहंडी ग्रामपंचायतीचा अजब कारभार। अकोले तालुक्यातील कोहंडी ग्रामपंचायतीचा अजब कारभार बघायला मिळाला आहे। ग्रामपंचायतीच्या वतीने गटारीचे काम चालू आहे, परंतु ठेकेदाराने कोणत्याही प्रकारचं नियोजन केलेलं नाही। गटार उघड्यावर सोडलेली दिसून येते। सदर गटारीचे सांडपाणी व्यवस्थापन केलं नाही, तर आजूबाजूच्या नागरिकांना माहिती न देता काम केलं। शिवाय जेथे शेवटच्या ठिकाणी मालकी हक्काची जागा असल्याने संबंधित नागरिकांना माहिती दिली नाही। ग्रामपंचायत व ठेकेदाराने सांडपाणी व्यवस्थापन न केल्यास आजूबाजूच्या नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होईल। यासाठी तातडीने सांडपाणी व्यवस्थापन करण्यात यावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। त्याच्या मुलाला आधी मी सांगितलं, इकडे तू पाईपलाईन काढली ते पाणी माझ्या घरात जाणार आहे आणि घरात जाणार आहे, तो म्हणतो पुढच्या वर्षी बघू, तिथपर्यंतच पाईपलाईन काढणार ती गटारीची। आणि मग त्याच्या परत त्या माणसांना, कामदार लोकांना मी त्यांना सांगितलं की ते काम बंद करा। त्यांचं कामही बंद केलं होतं परवाच्या दिवशी, तरी त्या लोकांनी काल परत काम चालू केलं। त्यांना बडबड केली मी, त्यांना काय म्हटलं, तुम्ही काम इथून अशी गटार काढून माझ्या वावरात पाणी जाऊ द्या म्हणून, पण त्यांनी ऐकलंच नाही। ते म्हणतात मावशी आम्ही उद्या काढू म्हणता मी त्यांना बोलले तुम्ही लबाडी करता। आता तुम्ही बोला। आणि अशा पद्धतीने ते काम चालू ठेवलं। मला संगमनेरला आपलं प्रांत ऑफिसला मीटिंग होती अकोल्याला, आणि त्याच्यामुळे मी तिकडे गेलो आणि मी हे काम असंच राहिलं। त्यांना माझी प्रशासनाकडे एवढीच विनंती आहे की हे पाणी त्यांनी व्यवस्थित पुढे आमच्या प्लॉटमध्ये काढून द्यावं, अन्यथा त्यांच्यावर नाही काढलं तर अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी माझी विनंती आहे। सुराज्य मराठी नेटवर्क करिता प्रतिनिधी अजय पवार, राजूर। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।